एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण अँड्रोक्लस अँड द लायन या गोष्टीचं मराठीत भाषांतर बघणार आहोत. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड कर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोक्लस. खूप खूप वर्षांपूर्वी एक दयाळू, जेंटल म्हणजे प्रेमळ आणि कर्टियस म्हणजे पोलाइट, नम्र असा एक माणूस राहायचा. त्याचं नाव होतं अँड्रोक्लस. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा जो मालक होता तो खूप क्रुएल होता. म्हणजे कसा होता? खूप दृष्ट होता त्याचा मालक. इन दोज डेज, त्या दिवसांमध्ये, किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. त्या दिवसांमध्ये राजे, खूप श्रीमंत माणसं काय करायची? गरीब माणसांना गुलाम बनवून ठेवायची. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव्ह आणि अँड्रोक्लस हा एक स्लेव्ह होता. द स्लेव्स वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि त्यांना जबरदस्तीने त्यांच्या मालकांसाठी काम करावं लागायचं गुलामांना. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांना सगळं काही करावं लागायचं जे त्यांचे मास्टर्स म्हणजे मालक त्यांना सांगायचे ते सगळं काही. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि नो राईट्स म्हणजे हक्क सुद्धा नव्हते. इवन व्हेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर, दे कुड नॉट लिव्ह हिम. गुलाम मालकाला सोडू शकत नव्हते. ते कितीही मालकापासून दुःखी असले तरी सुद्धा. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स, हाउएव्हर वीक ही माइट बी. ते कायद्याने बांधील होते त्यांच्या मालकांसाठी काम करायला. हाउएव्हर वीक ही माइट बी, त्यांचा मालक कितीही दृष्ट वागला तरी सुद्धा. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस वीक मास्टर. अँड्रोक्लसला त्याचा निर्दयी आणि निष्ठुर मालक मुळीच आवडत नसे. हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स अँड ऑफन विप्ड देम. त्यांचा मालक त्यांना उपाशी ठेवायचा आणि विप देम म्हणजे चापकाने सुद्धा मारायचा. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इव्हन डेथ वॉज बेटर दॅन सर्व्हिंग सच अ मास्टर. अँड्रोक्लसला असं वाटायचं खूपदा की अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मृत्यू बरा. डेथ वॉज बेटर. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि तो एखाद्या संधीच्या शोधात असायचा पळून जाण्यासाठी. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि त्याला अशी संधी मिळताच तो त्याच्या मालकाच्या तावडीतून पळून गेला. Now, although Androclus had thus run away, he was not a coward. अँड्रोक्लस जरी पळून गेला असला तरी तो कावर्ड नव्हता म्हणजे भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने जंगलात राहण्याचा निवारा शोधला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बेस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. आणि तो मुळीच घाबरायचा नाही जे जंगली प्राणी श्वापद जंगलात फिरायची त्यांना सुद्धा तो घाबरायचा नाही. अफ्रेड म्हणजे घाबरणे, भीती न वाटणे. He did not mind that he had no roof over his head. त्याला चिंता नव्हती की आपल्याला राहायला घर नाही, आपल्या डोक्यावर छप्पर नाही, याची सुद्धा त्याला चिंता नव्हती. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. तो खुश होता की त्याला आता पक्षाप्रमाणे, एखाद्या पक्षाप्रमाणे त्याला जिथे वाटतं तिथे तो जाऊ शकतो. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. आणि एके दिवशी तो फिरत असताना जंगलामध्ये सडनली अचानकपणे त्याच्या समोर एक सिंह आला. His first reaction was to turn and flee. आणि त्याला बघताच असं वाटलं की आता आपण पळून जायला हवं. But then he saw that the lion had not moved on seeing him. पण त्याने पाहिलं की अँड्रोक्लसला बघून सुद्धा तो लायन काही मूव केलेली नाहीये. सिंह हल्लेला नाही आहे. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअर्ड.
तो ग्रोल म्हणजे गुरगुरला सुद्धा नाही, नॉर रोअर्ड आणि डरकाळी सुद्धा त्याने फोडली नाही. इन फॅक्ट इट लुक ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. पण त्याने असं केविलवाण्या प्रकारे अँड्रोक्लसकडे पाहिलं जसं तो काही एखाद्या त्रासात आहे. सिंह. अँड्रोक्लस पॉज. अँड्रोक्लस थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. आणि तो सिंहाकडे सावधपणे गेला. स्टेप बाय स्टेप. एक एक पाऊल टाकत. द लायन मोन अँड व्हिम्पर्ड. प्लीज हेल्प मी. इट्स आईज सीम टू से. सिंह मोन म्हणजे कणत होता आणि व्हिम्पर्ड म्हणजे विवळत होता. प्लीज हेल्प मी. इट्स आय सीम टू से. आणि त्याचे डोळे असं सांगत होते की मला मदत कर. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रोक्लस त्याच्या जवळ गेला तेव्हा सिंहाने सिंहाचा पंजा जो होता तो चाटायला सुरुवात केली. Then Androclus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. आणि अँड्रोक्लसने काय पाहिलं की सिंहाचा जो पंजा जो आहे तो जखमी झालेला आहे. wounded, sore म्हणजे फाटलेला आहे आणि swollen म्हणजे सुजलेला सुद्धा आहे. On a closer look, Androclus noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. आणि त्याने जवळून पाहिल्यावर त्याला दिसलं, नोटीस झालं म्हणजे त्याला दिसलं की एक बिग थॉर्न मोठा काटा त्याच्या पायात रुतलेला आहे. हॅड पियर्स वन ऑफ द लायन्स टोज. आणि एका त्याच्या पायाच्या पंजामध्ये तो अडकलेला आहे. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस थॉट अँड्रोक्लस. मग अँड्रोक्लसला विचार आला की अरे हो, याच्यामुळे सिंह त्रासलेला आहे. Summoning up all the courage, Androclus stretched his hand slowly towards the injured paw. अँड्रोक्लसने सगळं त्याचं धाडस एकटवून त्याचा जो हात होता तो सिंहाच्या पंजाकडे तो घेऊन गेला. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. आणि तो घाबरलेला होता की जर त्याच्या सुजलेल्या पायाला जर मी हात लावला तर सिंह त्याच्यावर अटॅक करू शकतो. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण सिंहाला त्याचा अँड्रोक्लसचा चांगला हेतू समजला असावा. अँड्रोक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रोक्लसने सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातात घेतला. डेफ्टली म्हणजे काय, स्किलफुली आणि क्विकली. ही पुल्ड आउट द थॉर्न. कुशलतेने आणि पटकन त्याने तो काटा त्याच्या पायातून काढला. देन टेअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग. आणि त्याचाच जो अंगात त्याने कपडा घातला होता त्याचाच एक तुकडा त्याने फाडला. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजुअर्ड पॉ. आणि दयाळू माणूस म्हणजे कोण, अँड्रोक्लसने त्याची जी जखम होती ती त्या कापडाने बँडेज केली. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक हिज आर्म ॲज इफ इट टू शो ग्रॅटिट्यूड. आणि काय आश्चर्य, सिंहाने अँड्रोक्लसचा हात चाटला जसं काही तो सिंह अँड्रोक्लसला थँक्यू म्हणतोय. अँड्रोक्लस रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. ही would hunt in the forest and share his food with the helpless beast. अँड्रोक्लस सिंहासोबतच राहिला जोपर्यंत तो चालू शकत नव्हता तोपर्यंत. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. आणि तो काय करायचा, अँड्रोक्लस जंगलात जायचा आणि शिकार करून आणायचा आणि हेल्पलेस बेस्ट म्हणजे सिंहाला सुद्धा ती शिकार तो द्यायचा. एव्हरी डे he would clean and dress the lion's wound. आणि प्रत्येक दिवशी तो काय करायचा, सिंहाची जी जखम होता तिला तो क्लीन करायचा आणि ड्रेसिंग सुद्धा करायचा. स्वच्छ पण करायचा आणि ड्रेसिंग सुद्धा करायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच सिंह चालायला लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस. आणि खूपदा तो अँड्रोक्लसच्या मागे मागे सुद्धा जंगलामध्ये फिरायला जायचा. व्हेअरएव्हर ही वेंट. तो जिथे जायचा तिथे. इन द मीन व्हाईल अँड्रोक्लस मास्टर had
complained to the authorities that his slave Androclus had run away. आणि इकडे जो अँड्रोक्लसचा मालक जो होता त्याने हायर ऑथॉरिटीजला म्हणजे कार्यालयात कंप्लेंट केली की त्याचा जो स्लेव आहे अँड्रोक्लस तो पळून गेलेला आहे. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रोक्लस. सैनिक ही सगळ्या दिशांना सोडली गेली कॅप्चर म्हणजे अँड्रोक्लसला पकडण्यासाठी. ते सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. ते म्हणजे कोण? सैनिकांनी अँड्रोक्लसला खूप शोधलं पण तो काही त्यांना सापडला नाही. ऍट लास्ट मग शेवटी काय झालं? ते केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ड. आणि ते शिपाई सैनिक त्या जंगलात आले जिथे अँड्रोक्लस राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लायन्स रेस्टेड नियर द केव. आणि त्या दिवशी अँड्रोक्लस नेमका एकटाच गेलेला होता बाहेर आणि सिंह त्याच्या गुफेमध्ये रेस्ट करत होता म्हणजे आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि दोघंही शिपायांच्या तावडीत दोघंही सापडून गेले, अँड्रोक्लस आणि सिंह सुद्धा. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि ते त्यांना जिथे ते राहत होते सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. They put Androclus in chains in prison and the lion was caged. आणि त्यांनी अँड्रोक्लसला चेना हातात टाकून तुरुंगात टाकलं आणि लायनला पिंजऱ्यात कोंडलं. In those days, people who were found to be guilty of the serious crime were fed to wild beasts as punishment. त्या दिवसांमध्ये काय व्हायचं? जर कुणी गुन्हा केला असेल ना ज्या व्यक्तीने, त्या व्यक्तीला जे जंगली प्राणी असायचे त्यांच्या समोर सोडून दिलं जायचं त्यांना खाण्यासाठी. ही त्यांची सजा असायची. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. आणि आपल्या मालकाला सोडून पळून जाणं त्या दिवसांमध्ये हा खूप मोठा गुन्हा मानला जायचा. Therefore, Androclus too was to be thrown to the वाईल्ड बेस्ट. म्हणूनच अँड्रोक्लसला सुद्धा जंगली प्राण्यांसमोर सोडलं जाणार होतं. ऑन द अपॉइंटेड द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक प्लेस. एम्परर म्हणजे राजा. ठरलेल्या दिवशी राजा तिथे आला, जिथे सर्कसचं ग्राउंड असतं ना तिथे तो आला आणि त्याच्या जागेवर तो बसला. द क्राउड्स चिअर्ड लाऊडली. आणि जी लोक बघायला आली होती ती खूप जल्लोष करत होती. द ट्रम्पेट्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द अरेना. तुतारी वादकांनी तुतार्या फुंकल्या आणि अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द एरेना. एरेना म्हणजे काय? अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. म्हणजेच एका प्रकारचं ग्राउंडवर अँड्रोक्लसला आणलं गेलं. हिज चेन्स वर अनबाउंड. त्याच्या चेन्स त्या काढल्या गेल्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. डिसमेड म्हणजे काय? सॅड. आणि वीक म्हणजे बारीक. तो खूप असा वीक म्हणजे बारीक आणि दुःखी दिसत होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि अँड्रोक्लसला आता खात्री झाली होती की आता हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज ॲट अ फिरिशियस लायन वॉज रिलीज इन टू द एरेना. आणि विरुद्ध बाजूने गेट खोललं गेलं आणि फिरिशियस लायन वॉज रिलीज इन टू द अरेना. आणि क्रूर भयंकर अशा सिंहाला त्या ग्राउंडवर सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फिरिशियस. आणि त्या ज्या जंगली शॉपद असतं त्याला उपाशी ठेवलं जातं कारण की तो खूप डेंजरस आणि क्रूर व्हावा म्हणून. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. अँड्रोक्लस हा खूप घाबरलेला होता पण असं समोर तो असं दाखवत होता की तो खूप ब्रेव आहे, धाडसी आहे, पण तो खूप घाबरलेला होता. द लायन सॉ अँड्रोक्लस
and rushed towards him, bounding and roaring. आणि त्या सिंहाने अँड्रोक्लसला पाहिलं आणि तो त्याच्याकडे पळत गेला, बाउंडिंग अँड रोरिंग, डरकाळ्या फोडत. बट सडनली इट स्टॉप इट इन इट्स ट्रॅक्स. पण तो अचानकपणे थबकला तो सिंह. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि तो हळूहळू पुढे जायला लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. आणि असं दिसलं की मेल्टेड म्हणजे पिघळणे. त्याचा जो सगळा राग होता तो अचानक शांत झालेला आहे. अँड्रोक्लस सॉ धिस टू. आणि अँड्रोक्लसने सुद्धा हे पाहिलं की सिंह अचानक शांत झालेला आहे. इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. आणि त्या मित्रांनी म्हणजे अँड्रोक्लस आणि ते सिंह मित्र होते आणि त्यांनी एकमेकांना ओळखून घेतलेलं आहे. रेकग्नाइज म्हणजे ओळखून घेतलेलं आहे एकमेकांना. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. आणि सगळ्यांनी असं आश्चर्याने, अमेजमेंट म्हणजे आश्चर्याने पाहिलं की सिंह अँड्रोक्लस जवळ गेला आहे. आणि जेव्हा तो त्याच्याजवळ गेला, इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि त्याच्या अँड्रोक्लसच्या अंगाला सिंह त्याचं नाक घासायला लागला. अँड्रोक्लस हग द लायन. आणि अँड्रोक्लसने सिंहाला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि तो आनंदाने रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच धिस टेंडर साइट इन अ ग्रेट वंडर. आणि इथे त्या मैदानावर बघायला आलेली जे ऑडियन्स होती, प्रेक्षक होते आणि राजा सुद्धा हे दृश्य बघून एकदम आश्चर्यचकित झाले. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क फॉर हिज रिलीज. आणि लोकांनी अँड्रोक्लससाठी जल्लोष करायला सुरुवात केली आणि आस्क फॉर हिज रिलीज आणि त्याची सुटका करा असं सांगायला सुरुवात केली. द एम्परर आस्क अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. आणि मग राजाने अँड्रोक्लसला विचारलं की सिंहाचा असा बिहेवियर का होता तुझ्या संबंधी, की त्याने तुला खाल्लं का नाही. वेन ही हर्ड द होल स्टोरी. आणि अँड्रोक्लसने त्याला सगळी स्टोरी सांगितली. जेव्हा राजाने ही स्टोरी ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड द फ्रेंडशिप बिटवीन द मॅन अँड बेस्ट. आणि एम्परर सुद्धा खूप त्याला आनंद झाला ही स्टोरी ऐकून, त्यांच्या ग्रॅटिट्यूड आणि त्यांच्या फ्रेंडशिप बद्दल. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री. आणि त्याने ऑर्डर दिली की आता अँड्रोक्लसला फ्री करा. म्हणजे राजाने आदेश दिला की अँड्रोक्लसची आता सुटका करा. ही वुड नो लॉंगर टू बी स्लेव्ह. आता तो गुलाम नाही राहणार. When the emperor asked Androclus what other reward he would like. जेव्हा राजाने त्याला असं विचारलं अँड्रोक्लसला की तुला अजून काय बक्षीस हवं आहे. अँड्रोक्लस रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. अँड्रोक्लसने सांगितलं की त्याला त्याच्यासाठी काहीच नकोय. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. पण त्याला सिंहाची सुद्धा सुटका करा हे त्याला हवं आहे. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. राजाने दोघांची सुटका केली आणि दोघे जे मित्र आहेत सिंह आणि अँड्रोक्लस परत जंगलात गेले एक आनंदी लाईफ जगण्यासाठी. थँक्यू सो मच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.